आणि ही सगळी जी आपण यादी बघितली ती भारतातली आहे, अशी कदाचित आणखीन यादी मोठी सुद्धा असू शकते, कारण जगताच्या पातळीवरती सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक घटना सातत्याने घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच असे प्रकार का घडत असतात, तंत्रमंत्र यातनं खरोखरच चमत्कार होतात का, या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आशा मिरगे, ज्या महिला बाल कल्याण राज्यस्तरीय समितीच्या आत्ताच्या सदस्य आहेत आणि त्या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत. आणि त्याचबरोबर आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉक्टर TR गोराणे. मी दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आणि मी सगळ्यात आधी आशाताईंकडे येणार आहे. आशाताई, प्रश्न असा आहे की अगदी या केसकडे येऊया सुरुवातीला. हा जो भोंदू बाबा आहे तो काहीतरी द्यायचा प्यायला या मुलींना, आणि त्यांना काहीतरी डोकं जड व्हायचं, कडवट द्रव असायचं काहीतरी, आणि मग त्याच्यानंतर अत्यंत सहजपणे तो त्यांच्यावरती अत्याचार करत होता. नक्की काय करत असावा तो, काय पिलवत असेल तो या मुलींना? मी स्वतःच MBBS DGO असल्यामुळे ड्रग्ज बद्दलची मला माहिती आहे. फार्मॅकोलॉजीमध्ये असे ट्रान्समध्ये, म्हणजे जेव्हा आम्ही तुमचं ऑपरेशन करतो तेव्हा जसं तुम्हाला बेशुद्ध करतो, असे काही ओरल ड्रग्ज आहेत. आजकाल सापडतं की डिस्कोथेकला मुलगी गेली, तिला कोल्ड्रिंक मध्ये काहीतरी पाजलं आणि मग तिच्याशी काय झालं तिला कळलंच नाही. असे बरेच ड्रग्ज असतात. फर्स्ट थिंग, या बाबांच्या बाबतीमध्ये म्हणजे मला वाटतं अंजली दमानी यांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं, पण ओशनोजल नावाचा एक पदार्थ तो तयार असायचा त्याच्याकडे, ज्याच्यामध्ये एक कफ सायरप, ज्यानी थोडीशी गुंगी येते. सॉल्ब्युटामॉल असेल तर अशी गुंगी येते, बरोबर. त्यात थोडंसं पाणी आणि वायग्रा नावाची गोळी कुटून टाकायचा. आता वायग्रा काय आहे तर तुमच्या लैंगिक भावना उद्दीपित करणारी तो ड्रग आहे. वायग्रा सगळ्यांनाच माहित आहे, वायग्रा, बरोबर. त्या ओशनोजलाची इतकी व्याप्ती होती की बरेच राजकारणी स्वतःच्या गाड्या पाठवून हे ओशनोजल यांच्याकडून न्यायचे. त्यांच्या कमाईच्या धंद्यामध्ये हा एक विशेष प्रकार होता ओशनोजल. आणि मला नुकतीच माहिती मिळाली की तिरुपती बालाजीचे एक ट्रस्टी होते. म्हणजे तिरुपती बालाजी म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या रक्षण करण्याचं आव आणणारी लोक सुद्धा, महाराष्ट्राचं रक्षण करण्याचं आव आणणारी लोक सुद्धा, महिलांच्या सुरक्षेचं चौकीदारी करण्याचं आवडणारी महिला सुद्धा हे काय धंदे करते. तर तिरुपती बालाजीचा एक ट्रस्टी हेलिकॉप्टर पाठवून हे ओशनोजल न्यायचा. एक दुसऱ्या त्याच्या दोन अजून पद्धती होत्या, ओशनो प्रे आणि सिद्ध प्रे. सिद्ध प्रे मध्ये तो समोरासमोर बसून एकट्या महिलेला, म्हणजे दॅट इज नथिंग बट हिप्नॉटिझम, आय विल से, आणि ते त्याला येत असेल, वी डोंट नो. आणि सगळेजण त्याला जे भोंदूबाबा म्हणताय ना, अंजलीताईंसारखंच माझं म्हणणं आहे, तो नुसतं भोंदूबाबा नाही आहे, तो खोटा भविष्य बाबा आहे, कारण तेही सांगून त्याच्यातून पैसे कमवायचा. तो खोटा सावकार बाबा आहे. असंख्य लोकांच्या जमिनी, ऍग्रिकल्चर, नॉन ऍग्रिकल्चर त्यांनी गहाण ठेवून एका कुठल्या तरी शेळके नावाच्या माणसाचं तरी मंगल कार्यालय बुडवलं म्हणे. सावकार, अवैध सावकार पण आहे तो. अत्यंत धूर्त राजकारणी बाबा आहे, कारण राजकारणी लोकांना वापरून घेण्याची कला त्याच्याकडे आहे. म्हणजे तो यांच्यापेक्षा मोठा राजकारणी आहे असं मी म्हणते. लास्ट बट नॉट द लिस्ट, सेक्शुअल बाबतीत जर म्हटलं तर तो विकृत बाबा आहे. आणि त्यांनी जी आपली एवढी प्रचंड संपत्ती जमा करून ठेवली आहे, 500 करोड प्लस असं आहे पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, जास्तच आहे. मग या संपत्तीच्या जोरावर माझ्यावर काही आलंय, कोणीतरी मला काही केलंय, तरी मला कोणीच काही करू शकणार नाही, अशा वाजात तो आहे, अशा आविर्भावात, अशा ऍटिट्यूड मध्ये तो आहे. आणि जस्ट बिफोर 1 year त्याने ते करूनही दाखवलं. कसं केलं त्यांनी? 1 वर्ष अगोदर खोमनेर नावाच्या एका काहीतरी खबरदार असं काहीतरी एक पत्र आहे, म्हणजे डेली पेपर आहे, त्यांनी हे सगळं छापलं होतं. आणि थोड्याच दिवसात आम्ही याची सगळी पोलखोल करू अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं. आज त्याचा टीव्हीवर त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू पण झाला. ते असं म्हणतात की जेव्हा मी असं पेपरमध्ये बातमी छापली, मला धमक्या तर आल्याच, पण आपल्या माहिती करता सांगते, तत्कालीन किंवा आजच्याही होत्या आतापर्यंत, कालपर्यंत, मागच्या मिनिटापर्यंत राज्य महिला आयोग सदस्य रुपाली चाकणकरांनी फोन करून त्यांना धमकी दिली आणि त्यांच्याकडून जबरदस्तीनं माफीनामा लिहून घेतला. आणि का? तर मी त्यांच्या याच्यावर विश्वस्त आहे. आणि आता हा घृणास्पद प्रकार करायला महिला का पोचतात? तंत्रमंत्राचं जे आहे ते का होतं?
मला डॉक्टर म्हणून मी MA सायकोलॉजी पण केलंय. नक्कीच Psychology पण आशाताई या बघतो. मुद्द्याकडे परत येते. आता एकच याच्यामध्ये दिलाशाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे निर्देश तर दिलेले आहेत, पण या राजकीय लाग्याबांध्यांच्या मुद्द्यावरती मी परत येणार आहे. गोराणे सरांकडे येते. सर, आपण आता ऐकलं की कशा पद्धतीने विविध पद्धतीच्या वस्तू म्हणजे आता इकडे एक कुठलं तरी पाणी आहे कुठल्या तरी पद्धतीचं, किंवा कधी काही गोळी दिली जाते. तंत्रमंत्रांनी मुळात आपलं आयुष्य बदलेल या भावनेपायी कुठे लैंगिक शोषण, कुठे करोडोंची लूट हे सतत चालू असतं. आणि सोशल मीडियामध्ये आधुनिक दिसणारं जग गव्हर्नमेंटचा आधार आज तितकंच घेत आहे आणि त्यातून महिलांना हा आजार नेहमी आजार म्हणण्यापेक्षा आधाराचा आजारच म्हटलं पाहिजे, गरजेचा वाटतो. काय कारण आहे? आपला समाज शिकत का नाहीये? तंत्र मंत्र विद्या